त्याचं गायन सुरू झालं होतं आणि ते बघून बंकिमदा अत्यंत व्यथित होते आणि या व्यथित वेदनेतून त्यांच्या साहित्यातून एक हा आविष्कार वंदे मातरम नावाचा त्या ठिकाणी तयार झाला। खरं म्हणजे त्यांनी 1870 मध्ये लिखाण सुरू केलं होतं, पण हे जे काही पूर्ण त्यांनी केलं ते साधारणपणे 1875 ते 76 दरम्यान आणि आजच्याच दिवशी त्यांनी हे कार्य पूर्ण केलं होतं। आणि आनंद मठ, ज्याची आता एक मराठी प्रत देखील आम्हाला भेट म्हणून दिलेली आहे, या आनंद मठचं लिखाण करताना त्याच्यामध्ये संकल्पनाच त्यांनी ही मांडली होती की कशा प्रकारे एक योगी हा इंग्रजांच्या हुकुमतीमुळे जे काही जुलूम चाललेले आहेत त्या जुलमांच्या विरुद्ध बंड पुकारतो आणि समाजामध्ये प्रेरणा निर्माण करून त्या ठिकाणी या जुलमी राजवटीच्या विरुद्ध लोकांना उभा करतो। अशा प्रकारचा हा संपूर्ण त्या ठिकाणी साहित्याचा आविष्कार त्यांनी तयार केला। आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ ठाकूरांनी वंदे मातरम गायलं आणि ते गायल्यानंतर ते वंदे मातरम हळूहळू इतक्या मोठ्या प्रमाणात गाणं सुरू झालं, केवळ तेवढंच नाही तर वंदे मातरम हे घोषवाक्य तयार झालं। आणि त्या काळामध्ये अनेक स्वातंत्र्य सेनानी हे पेपर काढत होते, न्यूजपेपर काढत होते, वर्तमानपत्र काढत होते, त्या सगळ्यांनी आपल्या वर्तमानपत्रावर वरती वंदे मातरम लिहिणं सुरू केलं। आणि खरं वंदे मातरम
वंदे मातरम या राष्ट्रगानाला मिळेल अशा प्रकारचा निर्णय त्या काळामध्ये घेतला आणि म्हणून आपल्या संविधानाने राष्ट्रगानाचा दर्जा हा या ठिकाणी वंदे मातरम या गीताला दिलेला आहे आणि आजही 150 वर्ष झाले तरी वंदे मातरम एक प्रकारे आपल्या भारताला दिशा देणारं गीत आहे की ज्या गीतामध्ये आपल्या मातृभूमीचं वर्णन केलेलं आहे। त्या मातृभूमीची शक्ती ती कशा प्रकारे मातृभूमी सुजलाम सुफलाम होऊन आपलं भरण पोषण करते, ती मातृभूमी कशा प्रकारे दुष्टांचं निर्दालन करते, अशा प्रकारचं संपूर्ण भाव या मातृभूमी करता या गीताच्या माध्यमातून तयार झालेला आहे। अलीकडच्या काळात काही लोक वाद करतात, आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही अशा प्रकारे म्हणतात, हे धार्मिक गीत आहे अशा प्रकारे म्हणतात। त्यांना माहिती नाही की स्वातंत्र्य लढ्यामध्ये जाती पंथ धर्म भाषा सगळे भेद विसरून प्रत्येकाने वंदे मातरमच म्हटलं होतं। त्यावेळी कोणाला असं वाटलं नाही की हे वंदे मातरम हे कुठल्या तरी एका धर्माचं गीत आहे, एका संस्कृतीचं गीत आहे। किंबहुना आपण जर बघितलं तर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी आपल्या लेखणीतून त्या ठिकाणी हे लिहून ठेवलेलं आहे की वंदे मातरमला धार्मिक गीत म्हणणं ही सर्वात मोठी चूक ठरेल। हिंदू असो मुस्लिम असो या देशातला कोणी असो त्या प्रत्येकाकरता प्रेरणा गीत आणि राष्ट्रगीत हे वंदे मातरम असलं पाहिजे आणि वंदे मातरमने त्याच्या जीवनामध्ये एक प्रेरणा आली पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी देखील सांगितलेलं आहे। आणि म्हणूनच आज ज्यावेळी हे 150 वर्ष पूर्ण झाले, एकीकडे देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी एक अतिशय मोठा या संदर्भातला कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि राज्यामध्येही आमचे मंगलप्रभात लोढाजी यांनी पहिल्यांदा ही संकल्पना मांडली की राज्याच्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक शाळेमध्ये वंदे मातरमचा कार्यक्रम झाला पाहिजे। केवळ गीतच नाही तर त्या गीताच्या मागची भावना की जी भावना एकसंघ भारताची भावना आहे, जी सुजलाम सुफलाम भारताची भावना आहे, जी भारताला महागुरु बनवणारी अशा प्रकारची भावना आहे, जी आमचा सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रतिपादित करणारी भावना आहे, ती भावना प्रत्येक तरुणापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे। आणि म्हणूनच मंगलप्रभातजींनी एक अतिशय बृहत कार्यक्रम तयार केला। सांस्कृतिक मंत्रालय जे आपलं आहे आशिष शेलारजी यांनी आपल्या शालेय शिक्षण विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीनं हा संपूर्ण वंदे मातरमचा कार्यक्रम खालपर्यंत गेला पाहिजे।